Hello students, good day to all of you. Today we are going to study 9th chapter Depository System. So securities can be held in two modes. Securities like bonds, debentures, shares. This type of securities can be held in two modes. First one physical and second one electronic or dematerialized form. म्हणजे फर्स्ट फॉर्म जो आहे तो काय आहे फिजिकल आहे म्हणजे पेपर वर्क अँड सेकंड वन इलेक्ट्रॉनिक मीन्स कम्प्युटराइज असणारे त्यालाच काय म्हणतो आपण डिमटेरियलायझेशन. सो फर्स्ट वन जो आहे तो फिजिकल मोड ऑफ होल्डिंग सिक्युरिटीज. मग तो कसा असणार आहे इट मीन्स सिक्युरिटीज आर हेल्ड इन द फॉर्म ऑफ पेपर सर्टिफिकेट्स. जसे शेअर सर्टिफिकेट इश्यू करतात कंपनी, प्रत्येक रेकॉर्ड मेंटेन करतो रजिस्टर ऑफ मेंबर्स, रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स, रजिस्टर ऑफ क्रेडिटर्स एक्सेट्रा. मग त्याला तो रेकॉर्ड जो मेंटेन करतात तोच म्हणजे काय असणार आहे फिजिकल फॉर्म म्हणजेच पेपर फॉर्म. सगळं ते हँड रिटन डॉक्युमेंट्स असणार आहेत. शेअर सर्टिफिकेट, डिबेंचर सर्टिफिकेट किंवा बॉन्ड सर्टिफिकेट असणारे ते त्यांना प्रोव्हाइड करतात. कोणाला? जे मेंबर्स असतात, डिबेंचर होल्डर्स असतात, बॉन्ड होल्डर्स असतात त्यांना प्रोव्हाइड करतात. म्हणजे हे जे सगळं वर्क असतं ते कसं असतं पेपर वर्क असतं. मग त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत? फर्स्ट वन रिस्क. सो सर्टिफिकेट्स ऑफ पेपर्स कॅन बी लॉस्ट, डॅमेज, टॉन, हरवले जातात किंवा त्याला काहीच डॅमेज होऊ शकतं किंवा चोरीला जाऊ शकतात, किंवा कुठेतरी ठेवतो आपण आणि विसरतो. या टाईपच्या रिस्क त्याच्यामध्ये असतात. जो पेपरवर्क असणारे पेपर्स असणार आहेत ते काय होऊ शकतात चोरीला जाऊ शकतात, मीन्स लॉस्ट होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो एक्सेट्रा. सेकंड डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? एफर्ट्स इन डुप्लिकेटिंग. ऑब्टेनिंग डुप्लिकेट सर्टिफिकेट्स इफ ओरिजिनल सर्टिफिकेट इज लॉस्ट इन्व्हॉल्व टाईम, एफर्ट्स अँड मनी. जर एखाद्याचं सर्टिफिकेट हरवलं किंवा कुठेतरी ठेवलं आणि विसरला आहे तो, आणि जेव्हा डुप्लिकेट सर्टिफिकेट त्याला हवं असतं त्याच्यासाठी काय लागणार आहे भरपूर टाईम लागतो, प्लस त्याला आणखीन पैसे द्यावे लागतात कंपनीला, आणि खूप वेळ लागतो, खूप प्रयत्न त्याला करावे लागतात. जो पण शेअर होल्डर असेल, डिबेंचर होल्डर असेल, त्याचं जर सर्टिफिकेट हरवलं तर ते काय होणार आहे त्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट असेल, डिबेंचर सर्टिफिकेट असेल त्याचं तयारी होण्यासाठी. थर्ड वन डिले इन अलॉटमेंट ऑफ सिक्युरिटीज. अलॉटमेंट ऑफ न्यू सिक्युरिटीज टेक्स लॉंगर टाईम. जे पण फिजिकली अलॉटमेंट असतं त्याला भरपूर वेळ लागतो. नेक्स्ट डिले इन ट्रान्सफर अँड ट्रान्समिशन ऑफ सिक्युरिटीज. ट्रान्सफरलाही वेळ लागतो. जर एका शेअर होल्डरकडून दुसऱ्या शेअर होल्डरकडे ट्रान्सफर करायचं आहे किंवा ट्रान्समिशन व्हायचं आहे. आपण बघितलं ट्रान्सफर मीन्स वॉट, कसं असणार आहे बाय विल, त्याच्या इच्छेने तो करणार आहे. आणि ट्रान्समिशन मीन्स इट इज लिगली बाय ऑपरेशन ऑफ लॉ. मॅन्युअल हँडलिंग ऑफ फिजिकल सर्टिफिकेट्स. म्हणजे हे सगळे पेपर तयार करताना किंवा ट्रान्सफर होताना किंवा ट्रान्समिशन होताना हे सगळा रेकॉर्ड कसा असतो जेव्हा फिजिकल मोडमध्ये त्याला भरपूर वेळ लागतो. सगळे तयारी करावी, ॲप्लिकेशन द्यावं लागतं एक्सेट्रा एक्सेट्रा. नेक्स्ट इज रिस्क ऑफ बॅड डिलिव्हरी. Delivering certificates which are torn, forged, etc. creates problems in buying and selling of securities. आता जेव्हा फॉर एक्झाम्पल एखादा सर्टिफिकेट शेअर होल्डरला दिलेलं आहे बाय रजिस्टर्ड पोस्ट आणि ते काही डॅमेज झालं किंवा त्याला काय फोल्ड केलेलं असेल किंवा काय असेल, मग जेव्हा पण एखादा दुसरा जो असेल बायर असेल किंवा सेल करताना काय होणार आहे ते सर्टिफिकेट काय होणार आहे सर्टिफिकेट देताना काय करणार आहेत ते विचार करणार आहेत. मग रिस्क ऑफ बॅड डिलिव्हरी मीन्स वॉट हिअर बाईंग अँड सेलिंग प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू
in buying and selling of securities. नेक्स्ट वन इलेक्ट्रॉनिक. आता फर्स्ट वन जो होता तो फिजिकल मोड काय होता, त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस होते बिकॉज देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ पेपर्स, सर्टिफिकेट्स एक्सेट्रा. देर इज अ टाईम इन्व्हॉल्विंग प्रोसेस, म्हणजे टाईम भरपूर लागतो आहे तिथे. बट वेन वी ऑपरेट थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड, computerized mode, there is a requirement of less time. So electronic or dematerialized mode of holding securities, it means securities are held हे आपण सगळी प्रोसेस करू शकतो इझिली. मग हा डिफरन्स आहे दोघांमधला. नेक्स्ट वन इज मिनिंग ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण डिपॉझिटरी सिस्टमच बघणार आहोत, जे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आपण मेंटेन करणार. सो अंडर डिपॉझिटरी सिस्टम सिक्युरिटीज आर हेल्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. द ट्रान्सफर अँड सेटलमेंट ऑफ सिक्युरिटीज आर डन इलेक्ट्रॉनिकली. Means here all the securities will be held in electronic form. There is no necessity of any type of paper work. All types of transactions will be settled in the form of electronically होणार आहे सगळं. The depository system maintains account of the shareholder, enables transfer, collects dividends, bonus shares etc. on behalf of the shareholder. Whenever there is a maintaining this type of account, डीमॅट अकाउंट, जे पण शेअर होल्डरला डिव्हिडंड मिळणार आहे, बोनस शेअर्स मिळणार आहेत किंवा आणखीन ट्रान्सफर होऊ शकतं, ते कसं असणार आहे, इलेक्ट्रॉनिकली, आणि ते इझी असणार आहे. दिस सिस्टम इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्क्रिप्टलेस ट्रेडिंग सिस्टम. सो देर इज नो बॅरियर्स. In India, the depository system was introduced by passing the Depository Act in 1996. So, Depository Act which is passed in 1996. Under this act, a competitive multi-depository system consisting of two depositories with NSDL and second one is interest to note that the world's first depository was set up in 1947 in Germany. आता फर्स्ट डिपॉझिटरी सिस्टम कधी सेटअप झालं, 1947मध्ये, आणि कुठे, जर्मनीमध्ये. आणि इंडियामध्ये कोणते डिपॉझिटरीज, NSDL अँड CDSL. द डिपॉझिटरी सिस्टम रिसेंबल्स द बँकिंग सिस्टम इन मेनी ॲस्पेक्ट्स. आता फर्स्ट इथे दिलेलं आहे डिपॉझिटरी सिस्टम्स अँड सेकंड वन बँकिंग सिस्टम. या दोघांमधला जरासा डिफरन्स दिलेला आहे. फर्स्ट पॉईंट आहे, इट कीप्स द सिक्युरिटीज सेफ. आता फर्स्ट डिपॉझिटरी सिस्टममध्ये काय सेफ राहतं, आपल्या सिक्युरिटीज, बॉन्ड, शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, हे सेफ राहतं. आणि सेकंड वन बँकिंग सिस्टममध्ये काय राहणार आहे, मनी सेफ. इट कीप्स द मनी सेफ. सेकंड वन, सिक्युरिटीज आर हेल्ड इन अकाउंट्स हॅविंग युनिक आय डीज. आता इथे शेअर होल्डरचा युनिक आय डी दिलेला असतो, किंवा डिबेंचर होल्डर आहे त्याचा युनिक आय डी असणार आहे, त्याच्या नावावरती किती शेअर्स आहेत किंवा डिबेंचर्स किती आहेत एक्सेट्रा. तसंच काय असणार आहे, बँकिंग सिस्टममध्ये फंड्स आर हेल्ड इन अकाउंट्स हॅविंग युनिक नंबर्स. प्रत्येकाचा अकाउंट नंबर वेगवेगळा असतो बँक्समध्ये. थर्ड वन, देर इज नो फिजिकल हँडलिंग ऑफ सिक्युरिटीज ड्युरिंग अलॉटमेंट, ट्रान्सफर्स एक्सेट्रा. मग इथे काय आहे, सगळं इलेक्ट्रॉनिकली होणार आहे. डिपॉझिटरी सिस्टममध्ये जे पण परचेस, सेल्स ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, ट्रान्सफर ऑफ शेअर्स, अलॉटमेंट ऑफ शेअर्स, डिबेंचर एक्सेट्रा, सगळं काही कसं असणार आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होणार आहे. म्हणजे देर इज नो फिजिकल हँडलिंग. बँकिंग सिस्टम, देर इज नो फिजिकल हँडलिंग ऑफ मनी. फोर्थ, the transfer of securities between accounts is done. जे पण फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टम, द ट्रान्सफर ऑफ फंड्स बिटवीन अकाउंट्स इज डन. दोन अकाउंट होल्डर्स आहे, त्यांच्यामध्ये फंड्स ट्रान्सफर होऊ शकतात बँकिंग सिस्टममध्ये.
So these are the difference. In the depository system, the depository is the custodian of the securities in electronic form. म्हणजे जो डिपॉझिटरी आहे डिपॉझिटरी सिस्टममध्ये तो काय असणार आहे, कस्टडियन ऑफ द सिक्युरिटीज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सगळ्या सिक्युरिटीज तो काय करतो, ॲज अ कस्टडियन म्हणून तो ठेवतो जोपर्यंत त्याचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. अँड द डिपॉझिटरी पार्टिसिपंट ॲक्ट्स एज अ लिंक बिटवीन द डिपॉझिटरी अँड द इन्व्हेस्टर्स. मग डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजे काय असणार आहे, मिडलमॅन, एजंट टाईप. मग कोणामध्ये असणार आहे, डिपॉझिटरी जो कस्टडियन आहे आणि इन्व्हेस्टर जो इन्व्हेस्ट करतोय, या दोघांमधलं काय आहे, लिंक आहे. सो व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम? Depository system has a very important role to play in the successful functioning of the capital market. First one, it aims at eliminating huge volume of paperwork involved in paper or script based system. आता जर आपण फिजिकल हँडलिंग बघितलं ऑफ शेअर्स, डिबेंचर्स, तर त्याच्यासाठी व्हेरियस डॉक्युमेंट्स कलेक्ट करावे लागतात, ॲप्लिकेशन्स कलेक्ट करावे लागतात, किंवा ॲप्लिकेशन्स कलेक्ट केल्यानंतर अलॉटमेंट आलं, शेअर सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा डिबेंचर सर्टिफिकेट, हे त्याच्यासाठी भरपूर वेळ लागतो. मग इथे काय होतं, डिपॉझिटरी सिस्टममध्ये हे सगळं काय होतं, कमी व्याप होतं आणि ह्याच्यासाठी टाईम पण काय होतो, कमी लागतो. सेकंड वन, ऑफर्स scope for paperless trading by using the state of art technology. Handling of certificates, जसं आता फॉर एक्झाम्पल there are number of papers will be required in physical handling, but here there is no requirement of physical papers. मग इथे स्टोरेज पण करावं लागत नाही आहे फिजिकली, कारण हँडलच करायचे नाहीत. सर्टिफिकेट्स असतील, ॲप्लिकेशन्स असेल किंवा अलॉटमेंट, हे सगळं कसं असणार आहे, इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे काहीच करायचं नाही. रेकॉर्ड पण कसा असणार आहे इथे, फिजिकली मेंटेन करायचं नाही. फोर्थ, इट रिड्युसेस द कॉस्ट अँड एफर्ट्स इन्वॉल्ड इन स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ फिजिकल सर्टिफिकेट्स. हे सगळं फायलिंग करावं लागणार आहे जर फिजिकल असेल, फिजिकल हँडलिंग असेल. जे पण सर्टिफिकेट्स असतील, ॲप्लिकेशन्स असतील, हे काय करावं लागतं, त्यांना रेकॉर्ड करून ठेवावा लागतो वर्षानुवर्ष. आणि कसा असतो, त्याच्यासाठी भरपूर टाईम पण वेस्ट होतो आहे आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी भरपूर त्यांना त्रास घ्यावा लागतो. बेनिफिट्स काय आहेत डिपॉझिटरी सिस्टमचे इन्व्हेस्टर्ससाठी? फर्स्ट वन, टू इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स मीन्स हू इन्व्हेस्ट इन टू द बिझनेस. फर्स्ट, एलिमिनेशन ऑफ रिस्क. इन्व्हेस्टर्स म्हणजे कोण आहेत, जे शेअर होल्डर्स आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, बॉन्ड होल्डर्स आहेत, ते इन्व्हेस्टर्स आहेत. सो फर्स्ट त्यांच्यासाठी बेनिफिट काय असणार आहे, ॲडव्हान्टेजेस काय असणार आहे? एलिमिनेशन ऑफ रिस्क. रिस्क कमी होते ना इथे, कारण त्यांना काहीच फिजिकली जपून ठेवायचं आहे का, कोणताही शेअर सर्टिफिकेट असेल, रेकॉर्ड असेल, नाही. ऑल रिस्क असोसिएटेड विथ फिजिकल सर्टिफिकेट्स लाईक डिलेज, लॉस, थेफ्ट, मल्टिलेशन, bad deliveries, etc. are totally eliminated. Second one, safety. It is the most safe and secure way of holding securities. The entire system example, the investor can keep his account in a freeze lock mode to prevent unexpected debit or credit, or both, by giving instructions to the डिपॉझिटरी पार्टिसिपंट. DP मीन्स डिपॉझिटरी पार्टिसिपंट. म्हणजे इथे तो स्वतः काय करू शकतो, डेबिट क्रेडिट अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो, तो लॉक मोडवरती पण करू शकतो, फ्रीज मोडवरती पण करू शकतो एखादा इन्व्हेस्टर असेल. म्हणजे सेफ्टी इथे आहे. नेक्स्ट, इझी ट्रान्सफर ऑफ शेअर्स. इझिली ट्रान्सफर होऊ शकतात. जर ट्रान्सफर करायचं असेल तर भरपूर तिथे काय असणार आहे, लिगल वर्क असतं. फिजिकल ट्रान्सफर असेल, पण इथे काय आहे, हे सगळं इझिली होतं. फर्स्ट, एफर्ट्स इन फायलिंग ट्रान्सफर्ड फॉर्म्स अँड लॉजिंग द डॉक्युमेंट्स इज एलिमिनेटेड. ऑल्सो द स्टॅम्प ड्युटी लेविड ऑन ट्रान्सफर ऑफ फिजिकल शेअर्स इज नॉट ॲप्लिकेबल हिअर. स्टॅम्प ड्युटी पण पेड करावी लागत नाही. Processing time is transfer of securities is reduced, and neither the securities nor the cash is tied. Help
held up for unnecessarily long time. Next one, updates and intimation. अपडेट्स मिळत राहतात किंवा नोटिफिकेशन इंटिमेशन त्यांना मिळत राहतं इन्व्हेस्टर्सला. द इन्व्हेस्टर इज प्रोव्हाइडेड विथ द स्टेटस ऑफ द होल्डिंग्स अँड ट्रान्झॅक्शन्स बाय DP, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, अँड ऑकेजनली बाय द डिपॉझिटरी टू. कोणते ट्रान्झॅक्शन्स होतात ते किंवा आणखीन काही त्यांना किती होल्डिंग आहे, त्यांची शेअर होल्डिंग किती आहे, किती शेअर्स आहेत एक्सेट्रा, सगळे तिथे नोटिफिकेशन्स मिळत राहतात. नेक्स्ट, सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. Dematerialized securities are preferred by banks and ही सिक्युरिटी जे पण डिमॅटेरियलाइज सिक्युरिटीज आहेत ते फर्स्ट प्रेफर्ड करणार आहेत. फिजिकल फॉर्मपेक्षा काय आहे ते फर्स्ट प्रेफर्ड करतात बँक्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लोन प्रोव्हाइड करण्यासाठी. नेक्स्ट, नो कन्सेप्ट ऑफ लॉट्स. द सिस्टम of odd and even lot stands abolished. The market lot is one share for dematerialized securities. इथे ऑड अँड इवन लॉटचं पण जो हे होता कन्सेप्ट होती ती पण ॲबॉलिश केलेली आहे. नेक्स्ट, नॉमिनेशन फॅसिलिटी. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर असेल तर त्याला नॉमिनेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. दिस सिम्प्लिफाईज द प्रोसेस इन द इव्हेंट ऑफ द डेट ऑफ द इन्व्हेस्टर. द इंडिव्हिज्युअलच असेल एखादा इन्व्हेस्टर तर त्यांना नॉमिनेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली तर ते कोणाला तरी नॉमिनी ठेवू शकतात. इन केस जर डेथ झालं त्या इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरचं तर त्याची जी पण सिक्युरिटी असणार आहे ती कोणाला ट्रान्सफर केली जाते, त्या नॉमिनीला. नेक्स्ट, ॲटोमॅटिक क्रेडिट. The account of investor is automatically debited in case of a change initiated by the company which impacts the security. This is called corporate action. Few examples which can be termed as corporate action are payment of dividend, issue of bonus shares, offering of right shares, early redemption of debentures, mergers and acquisitions etc. The dividend पे करायचं आहे शेअरहोल्डरला, इन्व्हेस्टरला, तर ॲटोमॅटिकली क्रेडिट होतं आहे. बोनस शेअर्स ॲटोमॅटिकली क्रेडिट, राईट शेअर्स आहेत. रिडम्पशन ऑफ डिबेंचर, जी अमाऊंट पेड करावी लागते डिबेंचर होल्डरला ती पण ॲटोमॅटिकली क्रेडिट होते एक्सेट्रा. नेक्स्ट, कंपनीजला काय बेनिफिट आहे? अप टू डेट इन्फॉर्मेशन. द अप टू डेट इन्फॉर्मेशन अबाउट इन्व्हेस्टर्स इज प्रोव्हाइडेड बाय द डिपॉझिट. रिगार्डिंग इन्व्हेस्टर्स. नेक्स्ट, रिडक्शन इन कॉस्ट अँड एफर्ट. जास्त कंपनीला त्रास नाही आहे, कॉस्ट लागत नाही आहे, मनी लागत नाही आहे, एफर्ट्स पण लागत नाही आहे. कॉस्ट, एफर्ट्स अँड टाईम इन्वॉल्ड इन प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्टिफिकेट्स इन केसेस ऑफ न्यू इश्यूज, बोनस, ट्रान्सफर्स एक्सेट्रा इज सेव्ड. याच्यासाठी भरपूर टाईम लागतो म्हणून तो हा कमी होतो ह्याच्यामुळे. नेक्स्ट, बेटर इन्व्हेस्टर कंपनी रिलेशनशिप. The complaints arising out of loss of certificates, signature differences, long lapses of time in executing request, etc. is substantially reduced. It leads to better communication with investors and increase goodwill for the company. हे लगेच होणार आहे ना, टाईम पण कमी लागतो ह्याच्यासाठी. डिपॉझिटरी सिस्टममध्ये जे पण हँडलिंग असणार आहे, हँडलिंग ऑफ सिक्युरिटीज, ते कसं असणार आहे, कमी टाईममध्ये होतं. देर इज द रिक्वायरमेंट ऑफ लेस टाईम. सो हिअर इज द बेस्ट वे फॉर इम्प्रूव्हिंग द गुडविल और रेप्युटेशन ऑफ द कंपनी. Next one, international investment. Under depository system, better and quicker services can be provided and this attracts investment from abroad. जर बाहेरचं कोणी असेल, आपल्या कंट्रीच्या बाहेरचे जे पण असणार आहेत इन्व्हेस्टर्स, दे कॅन इन्व्हेस्ट इन टू the company. So international investment is also invited because of this. So today we studied meaning of depository system, importance of depository system, benefits and advantages of depository systems to investors and to companies. In the next lecture we are going to study constituents of depository system. Till then, thank you.